साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकीराची गौरव गाथा. गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असतोय. माणसं अन्न 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 करून उपाशी मरू लागतात. तेव्हा आपले माणसं जगले पाहिजेत म्हणून फकीरा इथल्या इंग्रजांचा, इथल्या धनदांडग्या श्रीमंत सावकारांचा खजिना लुटून आपल्या समाज बांधवांना वाटण्याचा निर्णय घेतोय. आणि फकीरा बेडसगावच्या एका श्रीमंत रघु ब्राह्मण खजिनदाराच्या वाड्यावर वाजत गाजत छापा टाकतोय. खजिनदाराच्या वाड्यावर छापा टाकल्याच्या नंतर संपूर्ण गावाची शांतता भंग होते. गावामध्ये आरडा वरडा सुरू होते. संपूर्ण गावात दंगल पेटते आणि फकीरा संपूर्ण गावाची नाकेबंदी करतोय आणि आपल्या माणसाला घेऊन रघु खजिनदाराच्या वाड्यासमोर उभा राहतोय. वाड्याला भला मोठा दरवाजा लावलेला असतोय. फकीराचे माणसं मोठमोठे दगडे घेतात आणि दरवाजावर टाकतात. दरवाजा तुटला आणि फकीरा आत घुसला. वाड्यामध्ये अंधार पडलेला होता. पाठीमागून फकीराचे माणसं हातामध्ये मशाली घेऊन येत होते. मशालीच्या उजेडाने समोर हातात तलवार घेऊन उभा असलेला रघु खजिनदार फकीराला दिसला आणि त्याला पाहून फकीरा जोरात म्हणाला, खजिना कुठे? मला वाटत नाही तू माझ्या हातानं मरावा. रघु खजिनदार भेद भेद म्हणाला, खजिना तुमच्या पाठीमागे. फकीराच्या धिप्पाडची धिप्पाड शरीर पाहून रघु खजिनदार थर 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 कापत होता. तेव्हा फकीरा म्हणाला, खजिना माझ्या पाठीमागच्या खोलीमध्ये आहे, मग तू तलवार घेऊन ह्या खोलीसमोर उभा का? तेव्हा रघु खजिनदार म्हणाला, या खोलीमध्ये माझी पत्नी, माझ्या 2 तरुण मुली आणि एक भाऊजाई आहे. फकीरा 4 पावलं समोर आला आणि म्हणाला, लेकरं बाळक तुला एकट्याला आहेत का? आम्हाला नाहीत का? चल दरवाजा उघड. फकीराचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला आणि कडाड दिवशी तो दरवाजा उघडला गेला. आतमध्ये रघु खजिनदाराची पत्नी, 2 मुली आणि भाऊजाई. रघु खजिनदाराची पत्नी फकीराला म्हणाली, मी तुमच्या समोर हात जोडते, तुमच्या पाया पडते. तुम्हाला हा वाडा काय धुवून न्यायचा आहे ते न्या, आमचे दागिनेही घेऊन जा. पण या 2 माझ्या तरुण मुली आहेत, यांचं लग्न व्हायचं बाकी आहे, यांची आबरू. तेव्हा फकीरा म्हणाला, आई, मी तुम्हाला वडबडायला आलो नाही. बाहेर माझे माणसं उपाशी मराया लागलेत, त्यांच्यासाठी मी फक्त आणि फक्त खजिना लुटायला आलो. आबरू लुटून माझ्या उपाशी माणसाचं पोट भरणार नाही. आम्ही परिस्थितीचा आदर करणारे माणसं आहोत. आमचा जीव जरी गेला तरी चालन, पण दुसऱ्याच्या आया बहिणीकडे वाईट नजराने पाहणारे माणसं आम्ही नाही. असा क्रांतिकारी संदेश साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीतून आपल्याला शिकायला मिळतो.